नमस्कार, मी संकेत आवटे. सर्वांना एकच प्रश्न पडलाय की नेमकं रिलायन्समध्ये सुरू काय? कन्सिस्टंटली स्टॉक खाली येतोय. हाच सगळ्यात जास्त वेटेज असणारा स्टॉक तुम्ही स्क्रीनवर बघू शकता. रिलायन्सला सगळ्यात जास्त वेटेज आहे आफ्टर द एचडीएफसी बँक. बरं, एवढा मोठा वेटेज असणारा स्टॉक जर खाली येत असेल तर ओव्हरऑल इंडेक्सवर सुद्धा तो प्रेशर टाकतो. त्यामुळे इंडेक्स सुद्धा खाली येतो. ॲक्च्युली रिलायन्समध्ये काय सुरू आहे? जर रिलायन्सने ग्रीन झोन दाखवायला सुरुवात केली, म्हणजेच वर जायला सुरुवात केली, तर डेफिनेटली त्याचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट निफ्टीवर पण होऊ शकतो. नेमकं रिलायन्समध्ये काय सुरू आहे हे आपण बघणार. पण हे बघताना काही गोष्टी समोर आलेल्या आहेत. जुलैपासून जेव्हा मी याचा अनालिसिस केलं तेव्हापासून आपल्याला रिलायन्स खाली येताना दिसतोय. रिलायन्स आला 21% खाली, पण निफ्टी फक्त 1% खाली आलाय. बी स्पेसिफिक 0.9%. जर तुम्ही निफ्टीचा ONG बघितला, ऑइल अँड गॅसचा इंडेक्स, तर तुम्हाला कळेल की 11% तो टोटली डाऊन आहे. मग हे दोनही इंडायसेस जर तुम्ही बघितले तर ॲज कम्पेअर्ड टू रिलायन्स चांगलं होल्ड करतायत, पण रिलायन्स त्यांना अंडर परफॉर्म करतोय. याच्या मागे कारण काय, याचाच शोध आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण असा इंटरेस्टिंग आणि एवढा चांगला डेटा, एवढं चांगला अनालिसिस तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खूप जास्त मेहनत करावी लागते. आणि पुढे जाण्याआधी हे मी तुम्हाला सांगेनच की असा डेटा जो तुम्ही पुढे बघणार आहात, अनालिसिस बघणार आहात, मी गॅरंटी देऊन सांगतोय बाहेर तुम्हाला बघायला मिळत नाही. त्यामुळे हक्काने तुम्ही लाईक कराल ऑटोमॅटिकली, हे पण मी आत्ताच सांगतोय सुरुवातीलाच. ओव्हरऑल आपण FIचा डेटा बघूया, जेणेकरून अजून चांगली क्लॅरिटी येईल. जर मी 2022 मार्चमध्ये बघितलं तर मला 24% FIs दिसत आहेत, पण 2024च्या मार्च महिन्यात फक्त 22% FIs शिल्लक राहिले. म्हणजे 2%नी FIIचं होल्डिंग कमी झालं. 20 लाख कोटीपेक्षा जास्त मार्केट कॅप असणारी कंपनी, ऑलमोस्ट 21 लाख कोटीचं मार्केट कॅप असणारी कंपनी, यामधून 2% जाणं ह्यूज अमाऊंट होते ती. बरं, मार्च 2024 मध्ये ते 22% आले म्हणून थांबले का? तर बिलकुल नाही. 2024 ऑक्टोबरच्या क्वार्टरमध्ये हेच होल्डिंग 20% आलं, म्हणजे अजून 2% कमी आले. 2 वर्षांमध्ये डायरेक्ट 4%चा फॉल मला पाहायला मिळाला. बरं, यांना कव्हरअप कोण करतं? तर DIIs. तुम्हाला वाटत असेल की DIIsने यांना कव्हरअप केलं असेल, त्यांनी बाईंग केलं असेल, जे काही FIs सेल करतात DIIs बाय करतात. सगळीकडे असं होत नाही. इथे फक्त DIIs कडून हार्डली 1%चं बाईंग झालेलं आहे. म्हणजेच FIIs नेट सेलर आहेत आणि याचमुळं स्टॉकमध्ये प्रेशर येताना पाहायला मिळत आहे. स्वतः प्रमोटरने सुद्धा पॉईंटमध्ये काही स्टेक काढून टाकलेत. म्हणजे प्रमोटर होल्डिंग जर मार्चमध्ये तुम्ही बघितलं असेल तर ते तुम्हाला दिसेल 50.33% आणि आत्ता 50.24% दिसत आहे. म्हणजेच प्रमोटरने सुद्धा आपले स्टेक थोडेसे कमी केलेत आणि याचमुळे स्टॉकवर मेजरली प्रेशर दिसत आहे. आता यांनी सेल केलं, यामुळे प्रेशर आलं, हे तर सगळ्या जगाला कळालं. आता याची कारणं काय असू शकतात आणि पुढे काय असू शकतं? खरंच काही गडबड सुरू आहे का रिलायन्समध्ये, हे बघणं गरजेचं आहे. की इलॉन मस्कने तिकडे सरकार स्थापन करून लगेच धमकी दिली, तू मला भारतामध्ये येऊ देत नाहीस, बघतोच मी कसं तू वाढतोयस, असं काही आहे का? त्याचंही थोडंसं अनालिसिस आपण करणार आहोत. स्टॉक खाली येण्याचं महत्त्वाचं पहिलं कारण ते म्हणजे यांचा परफॉर्मन्स. Q2चे आकडे जर तुम्ही बघितले ना तर क्लिअरली ते खराब पाहायला मिळतात. त्याचबरोबर गेले 6 क्वार्टर एवढी काही चमक यांच्या रिझल्टमध्ये दिसत नाही. आम्ही अनालिसिस केलं 2022-23 या फायनान्शियल इयरचं, तेव्हा मला कळालं की O2 बिझनेस म्हणजेच ऑइल टू केमिकलचा जो रेव्हेन्यू आहे तो त्यांचा 5,94,000 कोटी होता, पण तो 2024 मध्ये म्हणजेच 23-24 फायनान्शियल इयरमध्ये झाला 5,64,000. 5,94,000 वरून 5,64,000 म्हणजे डी ग्रोथ झाली. रिझल्ट खराब, आकडे खराब. परिणामी O2Cचा EBITDA सुद्धा 2023ला जो 16,277 कोटी होता तो सप्टेंबर 2024 मध्ये 12,000 कोटीला आला. EBITDA सुद्धा डाऊन. बरं चला, ऑइल टू केमिकल सोडून द्या. ओव्हरऑल रिलायन्सचं जर तुम्ही बोलाल ना, ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन 14%वरून डायरेक्ट 10%वर आलं. 4%चा डिफरन्स मला इथं पाहायला मिळतो. एवढा मोठा गॅप इथं पाहायला मिळालेला आहे. यानंतर मेजर इम्पॅक्ट झालेला आहे तो म्हणजे रिटेल बिझनेसवर. रिटेल बिझनेसमध्ये काय झालं तर Q2 2024 म्हणजे 23-24चे जे आकडे होते त्याच्यानुसार रिव्हेन्यू रिटेलमधून जो येणारा होता तो 77,163 कोटी होता आणि Q2चा करंट इयर लेटेस्ट जे गेलं त्यामध्ये 76,000 करोडचा रेव्हेन्यू. 77 वरून 76 वर. इकडे सुद्धा मला डिक्लाइन पाहायला मिळतो. रिटेलबद्दल मी पुढे बोलणारच आहे, पण आता एक गोष्ट लक्षात घ्या, ही झाली डार्क साईड, एक निगेटिव्ह साईड. पण पॉझिटिव्ह काय आहे? ओव्हरऑल 1 वर्ष जर तुम्ही आता गेलेलं बघितलं तर ते चांगल्या प्रकारे ग्रोथ होताना दिसतंय. चांगल्या, जबरदस्त नव्हे, ठीकठाक पॉझिटिव्ह मध्येच आहे ॲज कम्पेअर टू प्रिव्हियस इयर. पण Q2 तरी खराबच आहे. EBITDA जर तुम्ही बघितला 2024चा 5,800 करोड आणि 25चा, आता 24 म्हणजे काय, 23-24 आणि 24-25 हे करंट इयर. आत्ताच्या इयरमध्ये 5,800 करोडचा EBITDA आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही सुद्धा EBITDA आपल्याला सेमच दिसत आहेत. कुठल्याही प्रकारे मेजर डिफरन्स यामध्ये आलेला नाही.
कंपन्यांच्या बिझनेस वाईज बघूयात नेमकं कंपन्या कसं परफॉर्म करतायत. O2C बिझनेस जर तुम्ही बघितलात तर 1 वर्ष क्रूडमध्ये खूप जास्त व्हॉलेटिलिटी आपल्याला पाहायला मिळाली. कन्सिस्टंटली क्रूडच्या प्राइसेस चेंज होणं, वर जाणं, खाली येणं आणि या सगळ्यामुळे काय होतं ना, की अंडरलाईंग ॲसेटच क्रूड आहे. राईट. म्हणजे मी एंड प्रोडक्ट काहीतरी XYZ बनवतोय, ते मी पुढे एक्सप्लेन करणारच आहे तुम्हाला. हे प्रोडक्ट जे मी बनवणार आहे त्याला बेस काय आहे तर क्रूड ऑइल आहे. सगळं चालतं क्रूड ऑइलवर. जेवढं बेस रॉ मटेरियलची प्राइस अप अँड डाऊन होणार तेवढा इम्पॅक्ट तुमचा एंड रिझल्टवर होणार. आणि हे इथं मला क्लिअरली दिसत आहे की क्रूड ऑइलमध्ये व्हॉलेटिलिटी जास्त, जेवढी व्हॉलेटिलिटी जास्त तेवढं तुमचं प्रॉफिट मार्जिन इम्पॅक्ट करतात. आणि ही फॅक्ट आहे. आणि ही एकाच कंपनीवर नाही, सगळ्याच कंपन्यांवर करतात. याच्याबद्दल डिटेल अनालिसिस मी एका व्हिडिओमध्ये केलेला आहे हिंदी चॅनलच्या, एकदा जाऊन बघा. लिंक मी इथं तुम्हाला देतोय, जेणेकरून तुम्हाला क्लॅरिटी येईल की त्यामध्ये मी कशा प्रकारे कंपॅरिझन वेगवेगळ्या स्टॉकचं वेगवेगळ्या कंपन्यांचं केलेलं आहे. जर तुम्ही ग्लोबली आणि डोमेस्टिकली पेट्रोकेमिकलचा बिझनेस जर बघितला ना, तर यामध्ये थोडंसं डिस्टॉकिंग सुरू आहे, डिक्लाइन सुरू आहे. हा बिझनेस वेगवेगळे देश म्हणजे चायना घ्या, युरोपियन कंट्रीज घ्या आणि मोठे मोठे जायंट्स जे आहेत ते डिस्टॉकिंग करतायत. परिणामी या बिझनेसवर मेजरली इम्पॅक्ट करण्याचा प्रयत्न सुरू आहे. पण एक इंटरेस्टिंग फॅक्ट मी तुम्हाला सांगतो, ओपेक वगैरे परत प्रोडक्शन कट करतात, परत रेट हाईक करतात, जिओ पॉलिटिकल टेन्शन सुरू होतात. यामुळे रेटमध्ये अनस्टेबिलिटी आहे, खूप जास्त व्हॉलेटिलिटी असल्यामुळे ना प्रॉफिट मार्जिन इम्पॅक्ट करतात. आता तुम्ही स्क्रीनवर बघू शकता ग्लोबल पॅकेजिंग कंपनीच्या इन्व्हेंटरीज पीकला गेलेल्या आहेत. आता तुम्ही म्हणाल याचा रिलायन्स सोबत काय संबंध? पॅकेजिंग कंपन्यांसाठी ना तर सिम्पली काय लागतं नेमकं तर पॉलिस्टर लागतं, पॉलिस्टर इंटरमिडिएट्स लागतं. ह्या सगळ्या गोष्टी त्याचे इन्ग्रेडियंट्स आहेत. आता जर त्यांच्याकडे स्टॉक असेल तर डेफिनेटली ते रिलायन्सला ऑर्डर देणार नाही, त्याच्यामुळे मेजरली इम्पॅक्ट होताना आपल्याला पाहायला मिळतोय. ग्लोबल टेक्सटाईल इंडस्ट्रीमध्ये सुद्धा आपल्याला मोठा विकनेस पाहायला मिळतोय. जर इंडियन टेक्सटाईल कंपनीज जर तुम्ही बघितला, इंडियन टेक्सटाईल इंडस्ट्री जर बघितला तर कुठल्याही प्रकारे मोठ्या लेवलवर आउट परफॉर्म ॲज अ इंडेक्स करताना पाहायला मिळत नाही. नो डाऊट ठराविक कंपन्या चांगल्या परफॉर्म करतात, बरं मेजर कंपन्या खूप खराब परफॉर्म करताना पाहायला मिळत आहेत. यामध्ये त्यांची सप्लाय चेन आहे ती खूप जास्त डिस्टर्ब झालेली आहे. एनर्जी कॉस्ट वाढलेली आपल्याला पाहायला मिळते, ट्रान्सपोर्टेशन वाढलेलं पाहायला मिळतं आणि या सगळ्यामुळे ना डायरेक्ट रिलायन्सवर इम्पॅक्ट होत आहे. रिटेलचा बिझनेस नेमका यांचा काय करतोय ते बघणं गरजेचं आहे. जर तुम्ही रिटेलचा बिझनेस बघितला तर सेल्स आणि मार्जिन्स 1 वर्षात या वीक झालेले पाहायला मिळतात. आता आपण बोलतोय रिलायन्स रिटेलच्या बिझनेसबद्दल. रिलायन्स रिटेल काय करतो तर त्यांचे छोटे छोटे मॉल आहेत, मोठे मोठे मॉल्स आहेत, यामधून ते बिझनेस करतात. कस्टमरपर्यंत ग्रॉसरी किंवा अदर सगळे प्रोडक्ट रिटेलरला लागणारे हे पोहोचवत असतात. पण मध्ये एक अचानक प्रॉब्लेम झालेला तुम्ही बघितला असेल. तुमच्याही एरियामध्ये काही यांचे स्टोअर्स बंद पडलेले पाहायला मिळत असतील. अप्रॉक्सिमेटली एकाच क्वार्टरमध्ये 250च्या आसपास स्टोअर्स त्यांनी बंद केले. 250 स्टोअर बंद करणं, जर तुम्ही याला डीमार्ट बरोबर कम्पेअर केलं तर तुम्हाला कळेल की हार्डली बोटावर मोजणे इतके स्टोअर सुद्धा ते बंद करत नाहीत. एखादं स्टोअर झालं तर झालं, पण शक्यतो ते सुद्धा होत नाही. पण यांचे 250 स्टोअर बंद होत आहेत, ही खूप मोठी निगेटिव्ह बाजू आहे आणि हजारो एम्प्लॉईजना ते जाग्यावर काढून टाकतायत. ही सुद्धा एक मोठी निगेटिव्ह गोष्ट आहे. आता याच्या मागे कारण काय असतं तर कॉस्ट कमी करायची आहे. दुसरं महत्त्वाचं रिझन बिझनेस पॉईंट ऑफ व्ह्यूनी जर तुम्ही बघितलं तर डीमार्ट छोट्या क्वांटिटीमध्ये स्टोअर ओपन करतो, पण हे शेकडो क्वांटिटीमध्ये स्टोअर ओपन करतात. जर रिलायन्स 100 स्टोअर ओपन करत असेल तर डीमार्ट कुठे एखादं स्टोअर ओपन करतं, एवढा मोठा गॅप आहे आणि म्हणून ते एकदम परफेक्शनली करू शकतात. रिलायन्सचे छोटे स्टोअर साईज पण आहेत, मग प्रत्येक ठिकाणी अंदाज परफेक्ट येईल असं बिलकुल नाही आहे. मी स्वतः कोल्हापूरमध्ये राहतोय. आता कोल्हापूरमधलं सुद्धा माझ्या समोरच जवळच एक स्टोअर होतं, ते बंद पडलं. ते बंद करतायत आणि हा बिझनेससाठी चांगला डिसिजन मानला जातो. इफ एखादं स्टोअर जर तुमच्यासाठी चांगलं परफॉर्म करत नसेल तर त्याला बंद करणं आणि वेळीच तिथे लॉसेस कट करणं गरजेचं आहे. अदरवाईज ना लॉसेस वाढत जातात आणि अननेसेसरी तुम्ही फसत जाता. ही सगळ्यात मोठी जमेची बाजू आहे आणि ही सेम गोष्ट आमच्या बिझनेसमध्ये पण आहे बरं का. जर तुम्हाला प्रॉपर गुंतवणूक करायची असेल तर तिथे ॲडवायझर गरजेचं आहे. आपण काय करतो ना, कुणाचंही न ऐकता अंदाजे कुठूनही काही गोष्टी घेऊन आपण कष्टाने मेहनत करून कमवलेला पैसा स्वतः इन्व्हेस्ट करायला जातो, पण आपली त्यामध्ये एक्सपर्टीज नसते आणि तिथं मेजर आपण लॉसेस घेतो. 4 पैसे वाचवण्याच्या नादात मेजर लॉसेस घेऊन बसू नका. अशा पडणाऱ्या मार्केटमध्ये खराब स्टॉक गळ्याशी बांधून निवांत बसला तर खूप मोठ्या प्रमाणात तुमचं नुकसान हे होणारच आहे. त्यामुळं आमची जर तुम्हाला मदत हवी असेल तर या नंबरला कॉल करा, आम्ही तुम्हाला हेल्प करू, जेणेकरून चांगल्या प्रकारे तुमची कमाई होत जाईल. काही प्रोडक्ट असतात गॅरंटी रिटर्न देणारे, काही प्रोडक्ट असतात मार्केटशी निगडीत. सो डायव्हर्सिफिकेशन करून कशी गुंतवणूक करता येईल याची आम्ही तुम्हाला प्रॉपर माहिती देत असतो. नंबर डेफिनेटली एकदा ट्राय करून बघू शकता. रायझिंग क्विक कॉमर्स
क्विक कॉमर्स कन्सिस्टंटली वाढत चालले. जसं तुम्हाला माहिती आहे इन्स्टामार्ट आहे, ब्लिंकिट आहे, झेप्टो आहे, अशा ज्या कंपन्या आहेत ना ॲग्रेसिव्हली वाढत आहेत. आता यांची साईज किती होती? $0.5 बिलियन होती फक्त 2022 मध्ये. आता ती झाली आहे $4 बिलियन. ऑलमोस्ट एका वर्षाला डबल होत चाललेत. पण एक महत्वाची गोष्ट, $4 बिलियन डबल होणं पुढच्या वर्षी नेक्स्ट टू इम्पॉसिबल आहे. कारण एक फास्ट पेनिट्रेशन जे व्हायचं होतं ना ते झालेलं आहे. माझ्या मताप्रमाणे आणि अनालिसिस प्रमाणे 2029 पर्यंत ते $10 बिलियन पोहोचतील. कारण आता इथून पुढे पर्सेंटेजमध्ये ग्रोथ येणार. याच्या आधी काय पर्सेंटेज नाही, डायरेक्ट डबल. आता हळूहळू 60%, मग 50%, 40%, 20%, मग 15%, आरामात हळूहळू ग्रोथ होत जाते. जसं सेम तुम्ही बघू शकता डीमार्टचं झालं होतं. पण आता ट्रेंड बरोबर त्याला कम्पेअर करा. झुडिओचं पेनिट्रेशन एकदम फास्ट होत गेलं, पण नंतर आता तेच एक्सपान्शन तुम्हाला हळूहळू होताना पाहायला मिळेल. सेम ट्रेंडचं एक्सपान्शन 40 आणि 50% सेल्स ग्रोथ ही बघायला मिळणार नाही 1-2 क्वार्टर नंतर. हे वाक्य माझं आत्ताच लिहून घ्या. याचा अर्थ कुठल्याही प्रकारचं मी कुठल्याही व्हिडिओमध्ये बाईंग सेलिंगचं रिकमेंडेशन देत नाही. हे अनालिसिस मी माझ्यासाठी एज्युकेशन पर्पजसाठी तुम्हाला कळावं म्हणून मी तुमच्यापर्यंत मांडतोय. सो जे काही डिसिजन घेणार कोणाला तरी ॲडवायझरला विचारून तुम्ही घेऊ शकता. विषय आहे जिओ टेलिकॉमचा. जिओ टेलिकॉममध्ये नेमकं काय सुरू आहे तर तिकडे जवळपास 1,10,00,000 लोकांनी जिओला राम केलेला आहे. याचं कारण महत्त्वाचं म्हणजे त्यांनी टेरिफ वाढवले, चार्जेस वाढवले. जर तुम्ही चार्जेस वाढवताय तर तुम्ही अल्टरनेट प्रोडक्टकडे आम्ही जाणार, हे सिंपल कस्टमरचं मत असतं. आणि यामुळे जिओचं नुकसान व्हायला पाहिजे होतं, पण ते तसं झालेलं पाहायला मिळत नाही. त्यांचा एक्झॅक्ट रेव्हेन्यू जर तुम्ही बघितला तर तो अप्रॉक्सिमेटली 181 वरून 195ला त्यांचा आरपू गेलेला पाहायला मिळतो. दॅट इज कॉल्ड ॲव्हरेज रेव्हेन्यू पर युजर. 181 वरून 195ला आरपू गेला म्हणजे ॲव्हरेज रेव्हेन्यू गेला. यामुळे झालं काय, भले कस्टमर कमी झाले पण प्रत्येक कस्टमर कडून येणारा पैसा जास्त आला. परिणामी त्यांचा टोटल रेव्हेन्यू आपल्याला वाढताना पाहायला मिळाला. हे जर आकडे बघितलात ना समवेअर अराउंड 32,000 कोटीवरून 38,000 कोटी समथिंग काहीतरी झालेले आहेत. याचा अर्थ ग्रोथ चांगली आहे, पण ओव्हरऑल कस्टमरला नाराज करण्याचा प्रयत्न झालेला यामधून दिसून येतो. पण अजून एक गोष्ट, बिझनेस पॉईंट ऑफ व्ह्यूनी जर विचार केला ना तर जे कस्टमर पैसा देत नाहीत ते कुठल्याही कंपनीला आवडत नाहीत. त्यामुळे असे कस्टमर गेलेले बरे, असा एक टिपिकल माइंडसेट असतो वेगवेगळ्या कंपन्यांचा. सो हे बरोबर चूक हे डिस्कस करण्यात आपण काही पॉईंट नाही, कारण कंपनी त्यांची डिसिजन त्यांचा आहे. अजून एक मेजर जर ओव्हरऑल फॅक्टर जर बघितला ना रिलायन्सचा तर रिन्युएबल एनर्जीमध्ये मोठ्या प्रमाणात त्यांना काम करायचं होतं. गेगा फॅक्टरी त्यांना बसवायची होती, जे सेल मॅन्युफॅक्चरिंग करतील, वेगवेगळ्या बॅटरीज बनवतील वगैरे सगळं त्यांचं सुरू होतं. 2024 मध्ये फॅक्टरी सेटअप होईल असा त्यांचा अंदाज होता, पण हाच अंदाज 2 वर्ष परत पुढे जाईल असं त्यांचं मत आहे. जर असे डिसिजन एखादी कंपनी म्हणजे मोठा जायंट पुढे ढकलत असेल तर ते चांगलं मानलं जात नाही. जे काही मी डिसिजन घेतोय, जे काही मी पुढे ग्रोथ प्रॉस्पेक्टिव्हनी बदल घडवणार आहे ते जी डेडलाईन ठरवले त्या डेडलाईनमध्ये होत असतील तर त्याला पॉझिटिव्हली बघितलं जातं. असे डिले होणं कंपनीसाठी चांगलं नसतं आणि ओव्हरऑल ग्रोथसाठी पण चांगलं नसतं. सो जर आता ओव्हरऑल अंदाज जर घेतला, सध्या रिलायन्स बॅड फेजमधून जात आहे, पण हा बॅड फेज बिलकुल कंटिन्यू राहणार नाही. कारण हा खूप मोठा जायंट आहे. एवढी मोठी कॅश पडली ना कंपनीकडे. इव्हन तुम्ही अंबानीबद्दल बोलतोय, आपण अदानीबद्दल चर्चा करूया. अदानीची सारखी जी चर्चा सुरू होती, कुठंतरी न्यूज बंद झालेत, हे तुम्हाला ऑटोमॅटिकली समजून आलं असेल. एका सर्टन लिमिट नंतर ना जी स्ट्रॅटेजी होती ती बदलावी लागते. जसं अमेरिकेमध्ये इलॉन मस्क आता खूप चर्चेत आहे, पण मी तुम्हाला लिहून देतो 2 वर्षानंतर किंवा 1 वर्षानंतर पॉलिटिकल चर्चा थोड्याशा मंदावलेल्या तुम्हाला पाहायला मिळतील इलॉन मस्कच्या. इलॉन मस्क आणि डोनाल्ड ट्रम्प या दोघांच्या राशी जर तुम्ही बघितल्या ना ऑलमोस्ट सेम कॅटेगरीच्या आहेत. तर राशी म्हणजे कुंडलीवर बिलकुल जाऊ नका, पण नंतर खटके उडताना तुम्हाला पाहायला मिळू शकतात आणि थोडंसं अंतर बनलेलं पाहायला मिळू शकतं. पण इलॉन मस्क येणारा तिथला पंतप्रधान पदाचा दावेदार असू शकतो, हे मात्र नक्की आहे. सो हे सगळे असे फॅक्टर सध्या मार्केटमध्ये वर्क होत आहेत. सो काही दिवस काही महिने रिलायन्स प्रेशरमध्ये राहू शकतो. परत पॉझिटिव्ह न्यूज आणि मोठ्या अनाउन्समेंट यायला सुरुवात होतील आणि त्यानंतर स्टॉक कुठे जाईल हे मी सांगण्याची बिलकुल गरज नाही. तुम्हाला रिलायन्सचं टार्गेट काय वाटतं हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि या व्हिडिओला लाईक शेअर, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह.